नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कोकणची कन्या या यूट्यूब चॅनलमध्ये. अजून मी माहेरीच आहे. मस्त सकाळ झालेली आहे आणि माहेरी आली म्हणजे मी लेट उठत नाही. जे आपल्या टायमिंगवर आहे ना, तर तेव्हाच जाग येते मला. आणि सकाळच्या आता वाजले असतील 6 वाजले असतील. आणि गावाला कसं सकाळी पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो ना, त्यामुळे लवकर उठते. आणि सगळीच लवकर उठतात गावाला. किती जरी लेट झोपलं ना तर आपल्या टायमिंगवरतीच जाग येते. आणि मी माहेरी आली की मला असं म्हणजे असं काय जण म्हणजे काय बोलत असेल की झोप जास्त लागते, झोपून राहावंसारखं वाटतं, काय काम करूसारखं वाटत नाही. पण आई कशी एकटी असते त्याच्यामुळे मग सकाळी उठून मग म्हटलं आधी हे करून घेतलं. नानीत आधी आग घातली. आंघोळीसाठी पाणी जे गरम करतात तर ते ह्या मोठ्या पातेल्यामध्ये आम्ही गरम करतो तांब्याच्या. तर तिथे आता मी आग घालून घेते. आणि दिवसाची सुरुवात ही अशी झालेली आहे गावाला. आणि इकडे आईकडे आल्यापासून म्हणा किंवा घरी पण माझ्या सकाळी लवकरच उठते. आणि तिकडे कसं गावी म्हणजे घरी माझ्या असं गिजर वगैरे, त्याच्यामुळे न्हाणीत आग घालणे वगैरे काय होत नाही. आणि इकडे कसं आता न्हाणीत आग घालतो, पाणी मस्त गरम करायचं आणि तापवायचं आणि आंघोळ करायची. गरमी आहे तरी पण कसं इकडे वातावरण थोडंसं सकाळी गार होतं, तर त्याच्यामुळे थोडंसं का होईना गरम पाणी लागतं. आई झोपली. आईला म्हटलं तू झोप, मी उठून सगळं करते. मंगेश पण काल संध्याकाळीच आले, तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये दिसतील. आणि आई बोलली की म्हणजे रात्रीच बोलली होती की आज सकाळी नाश्त्याला आपण घावणे वगैरे बनवूया. तर आईला बोलली तू ते मस्तपैकी असे बनव, 1-2 रील्स पण मी शूट करते. आणि मस्त अशी जावयासाठी आई घावणे बनवणार आहे. तर इथे मी आता आग पेटवली आणि आता इथे झाडू मारून घेते. सगळे खळ्यात पूर्ण झाडू मारून घेते. बाबा पण कालच आले. नाही, मी सकाळीच उठून झाडू ह्याच्यासाठी मारते कारण की बाबांची कंबर दुखते ना, तर बाबा परत काय करतील, उठतील आणि झाडू मारायला जातील आणि परत कंबर जास्त दुखेल. म्हणून मी पटपट सगळं हे झाडू मारून घेतली. स्वच्छ असं खळावेळा स्वच्छ करून घेतलं. इकडे सगळं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मागच्या की इथे सगळी आग लावलेली, तिथेच पतेरा सगळा एकत्र करून ठेवला झाडांचा. आणि सकाळी रोज पतेरा हा पडतोच झाडांचा. चाय आणि खारी. चाय आणि खारी. ऑल टाईम फेवरेट खारी आणि चाय. बाबा येताना कालच घेऊन आले. तर आता पहिल्यांदा चाय पिऊन घेणार, खारी खाऊन घेते आणि नंतर मग मी आईन केलेले घावणे खाणार. पाऊस आमची घावणे करता सकाळी सकाळी. सकाळी बघू, सकाळी सकाळी बोल. तर ही तुम्हाला सगळी जागा दिसते ना, ते राधानगरी बॅकवॉटर. तर हे आता नवीन बांधलेलं आहे होमटाऊन. म्हणजे इथे तुम्ही गाळे बांधलेले आहेत. काही निधीतून मंजूर झालेलं आहे सगळं. तर इथे लोक जे पर्यटन लोक येतात ना, तर ते थांबतात, निसर्गाचा आनंद पण घेतात. असं सुंदर अशी जागा आहे आपल्या इथे. तर तुम्ही पण कधी ह्या रस्त्याला जर फोंडा राधानगरी जर रस्त्याला कधी आलात तर नक्की इथे व्हिजिट करा. आणि पूर्ण हे पावसामध्ये ना पूर्ण पाणी असं भरलेलं असतं इकडे. आणि छान असं मस्त सेल्फी पॉईंट पण बोलू शकता. आणि इथे गाळी पण बांधलेले आहेत. तर तिथे काही जे आता घेणारे घेतील आणि चालू करतील काहीतरी जेवणासाठी किंवा कशासाठी वगैरे, हॉटेल वगैरे असं. आणि सुंदर असं वातावरण पण आहे. मस्त असं हसणे दाजीपूर जवळच आहे. हसणे गाव 7 किलोमीटर आहे दाजीपूरपासून. तर राधानगरीपासून जवळच आहे हे राधानगरी बॅकवॉटर होमटाऊन. आणि इथे ही पळते इकडे. स्वरूप सोनू वरून ये. काय केलं? पाण्यात गेला. आणि काय मछली दिसली? मग मजा केली. काय केली इकडे दाखव मला. इकडे माऊला पण विचार. काय केलं माऊ?
काय केलं बाकी नाही गेलो मजा केली. मजा आली म्हणता मला. थांब. सकाळपासून नाही नेटवर्क. बघा वातावरण बघा कसं अगदी दिसता. वातावरण कसं वाटतं हो तुमच्या मामाकडे या. तुमच्या मामाकडे हं, गारगार वाटतं. मग वातावरण चांगलं आहे ना. गारगार वाटतं. राधानगरी डॅम आहे, बॅक वॉटर आहे इथं. हे बॅक वॉटर. पर्यटक स्थळ तिथे आहे आणि हे इंग्रजांच्या काळातलं असं पूल आहे. म्हणजे त्यांच्या पण आधीच असेल मला वाटतं. खूप वर्ष झाली त्याला. खूप खूप वर्ष झाली. हा वर्ष हजारो वर्ष झालेली असतील. हजारो नाही झाली, हम्म शेकडो वर्ष झाली. हा शेकडो झाली असतील. हा आणि इथे ना गणपती विसर्जन होतं. इकडे बघा ह्या साईडला ना इकडे गणपती विसर्जन होतं. हा आणि हे सगळं हे पूर्ण ह्याच्या वेळेला ना पावसातून हे पूर्ण सगळी भरत जाते. इथेपर्यंत पाणी जाते बघा इथेपर्यंत. हे आले टुरिस्ट आले. हे बघा हे टुरिस्ट आलेत मांढरे वाडसून. आणि हे इथल्या इथे राहतात तरी पण ते फोटोसाठी मांढरेवाडी चोळी. माहीर आहेत फोटोसाठी. आणि ह्यो पोरगो नुसतो पाण्यात खेळता. ही पोरा बघा कशी पाण्यात खेळतात. टप्पे पडतात ते दाखव. दाखवते ना. एकच गेला. नाही आता बघ ना. आता 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 बघ आता. साठी घे त्याला इकडे. हे थांब. पाऊस पण येतोय बघा. दोन पडले. 2 गेले. सरळ पाहिजे आपण खाली तिथून खालून मारायला. काय नको चला आता. चला 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 पाऊस आला. चला 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 पाऊस इलो. पाऊस इलो पाऊस. तुम्ही कुठे इथे उभे राहा. पाऊस येता पाऊस. आता बघ. ओ ओ 2च गेले हो. 2च गेले. तर आता आम्ही बॅकवॉटर बघून निघालेत घरी जायला. पावसाला थोडा पाऊस पडतोय. पाऊस दाखवतेस मला होय. दिसते. बॅकवॉटर बघून आम्ही निघालेत घरी जायला. पाऊस पडतोय आणि साक्षीचे काय आमच्या फोटो काढून संपत नव्हते. जेवढे मी पोज देते तेवढे साक्षीला तेवढे फोटो पाहिजे जातात. बघा काढलेत आमच्या फोटो. भाऊजी बिवजी काय नाही. तर साक्षीला जेवढे मी फोटो काढते तसे माझी कॉपी करायला बघते फोटोमध्ये. आणि आता आम्ही निघाले. पाऊस आलाय. मंथन गेलाय खेळायला मामासोबत. आम्ही चालले आणि इकडे पार्टी पण चालू. ही बघा इकडे लोक पार्टी पण करतात. इथे बॅकवॉटर म्हणजे इथे नदीचं पाणी स्वच्छ आहे. मुलं बघा कशी खेळतायत. दिवाळीच्या सॉरी मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. आणि आता आपण निघणार आहे थोड्या वेळात घरी जायला. घरी स्वाती मावशी जाऊन आता मंचुरियन बनवणार. कारण की पाऊस पडतो ना त्याच्यामुळे ती बोलली मंचुरियन बनवते. हे बघा हे आता हे इथे ना सेल्फी पॉईंट बोलू शकता होम टाऊन. तर हे काहीतरी निधीमधून मंजूर झालेलं आहे. तर त्याची मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते थोड्या वेळात. सुंदर असं वातावरण आहे. जेवढ्या इकडे गाड्या येतात ना तेवढे इकडे थांबतात ह्याच्यासाठी. म्हणजे इथे सेल्फी वगैरे काढू शकतो. आणि सुंदर असं वातावरण आहे. तर आम्ही पण इथे येऊन खूप सारे फोटो वगैरे काढले. तर ते तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील. या बघा बघा हे इथे स्टेसाठी पण आहे काय ग. स्टेसाठी पण आहे इथे. आपण कोणाला शॉप हवं असेल तर सांगा. गावकऱ्यांना येऊन विचारा. चला माऊ तिकडे पण आहेत तसंच सेम. हे बघा. म्हणून आता आम्ही निघाले घरी जायला. हे बघा इथे पण आहेत शॉप. ते पण हे पूर्ण बॅकवॉटर आहे. इथे गणपती विसर्जन होतं. हा इकडे मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे. आणि हा आहे तो रस्ता होंडा राधानगरी रस्ता. आता आम्ही चालत चालत घरी जाणार. मग येताना आम्ही गाडीवरून आलो होतो. आता आम्ही निघालोत घरी.
हे बघा इथे गणपती विसर्जित होतो. इथे जी लोक आहेत ना बघा, हे स्टेप्स दिसत आहेत तुम्हाला. इथे पूर्ण इथे सगळे गणपती ठेवतात, इथून विसर्जन करतात गणपतीचं. आणि त्यावेळेला पूर्ण पाणी असते. हा, पावसात ते पूर्ण पाणी असतं, तेव्हा ही सगळी जागा पूर्ण भरलेली असते, तलाव. हे बघा इकडे पहिली इथे पण भरपूर झाडं होती नाही का स्वाती? पहिली इथे खूप झाडं होती. हे बघा मगाशी आम्ही तुम्हाला इथून दाखवलं होतं. बघा हे इथे आहे आणि हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवते. आता पाणी जरा सुकलेलं आहे, कारण की मे महिना आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुकलेलं आहे. आणि इथूनच गणपती विसर्जन वगैरे करतात मुलं. त्यावेळेला इथून मस्त अशी विसर्जन केल्यानंतर मग इथून उड्या मारून मस्त अशी पोहतात पण. स्वाती तू जा ना. हे बघा हे मगाशी आम्ही इथे होतो आणि आता आम्ही वरती इथे. बाई 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 चाली चाली करतायत स्वरूप. चाली करून आता आम्ही घरी जातो. पहिले आम्ही गणपती विसर्जन करून इथून अशी चालत जायचो मस्त पाट बीट घेऊन. हो, पाटावर 5 दगड आणि गणपती बाप्पा मोरया. इथून अशी यायचं मधून. बघा इथून ही वाट तिकडे जाणारी. गणपती विसर्जन करतात ना तिकडे. आता आम्ही निघालेत घरी जायला. कधी ते करवंद घेऊन आम्ही मस्तपैकी संध्याकाळची घरी जायचं सुट्टीच्या दिवशी. खूप मजा यायची. गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवणी. स्वरूप आणि मंगेश पुढे चाललेत. मंथन गेलाय क्रिकेट खेळायला श्यामसोबत, माझ्या भावासोबत. आणि माहेरचे दिवस खूप वेगळे असतात. तेच आता पुन्हा अनुभवण्यासाठी आता 1 वर्षभरात पुन्हा वाट बघावी लागणार आहे. माहेरी आल्यापासून ना दिवस कसे गेले ते समजलेच नाही. आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. बाकी भावंड आली नव्हती तरी पण आम्ही खूप मजा केली. त्यांना पण खूप आम्ही मिस केलं. आणि माहेरी कसे दिवस गेले पटपट समजलं नाही. 8 दिवस कसे गेले समजलं नाही. आणि तुम्हाला मी आज दाखवलं की आम्ही माहेर येऊन पण मी काम करते, नुसतं बसून राहत नाही. तुम्हाला सकाळी दाखवलं. आणि जे आपल्या टायमिंगवरच जाग येते परत. हा रस्ता गेला मधल्यावाडीत जायला, गावात जायला हा रस्ता गेला. आणि हा आता आमच्या वरच्या घराकडे. आणि हे इथे खूप जुनं पहिलं दुकान आहे, दळव्यांचं दुकान. खूप वेळ झाला. आम्ही अशी तशी सगळी घरा घेतील फिरत सगळ्यांना भेटत आता जाते घरी. स्वरूप पण आहे आमच्या बरोबर. बाय कर. बाय मोबाईल मध्ये बाय. आता चालले घरी परत आवरायचं आहे. मंथन पण आता येईल थोड्या वेळानंतर खेळून. आईला पण थोडी आता मदत करायची जेवणाला.